हे पहा, महानगरपालिकेचा विकास कोण करतं कोण नाही याच्याशी आता माझं काही देणं घेणं राहिलं नाही. ओरडून ओरडून आमचा घसा धोका लागला. आता प्रत्येक वेळी विषय मांडायचे आहे, टक्केवारी बादशाला आवरा. 2 दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं एक्साईज ऑफिसला. राधानगरी तालुक्यामधून म्हणजे पालकमंत्री महोदयांच्या मतदारसंघातून दारूची, गोवा बनावट दारूची तस्करी होते. ती तस्करीला जबाबदार पालकमंत्री आहेत का? उत्खनन होतं, बॉक्साईड उत्खनन होतं. त्यानंतर क्रशरच्या माध्यमातून बेकायदेशीर दगडफोडीचं उत्खनन सुरू आहे. ह्या सगळ्या घटना पालकमंत्र्यांच्या दारात सुरू आहेत, त्यांच्या मतदारसंघात सुरू आहेत. ते कधी बाईट द्यायला किंवा प्रत्युत्तर करायला येत नाहीत. त्यांचा एकच स्वभाव आहे, मिल बाटके खाऊ, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. तशा पद्धतीचं पालकमंत्र्यांचं कर्तृत्व आहे हे मी वारंवार जनतेला दाखवून दिलेलं आहे. पालकमंत्र्यांनी ह्या विषयावर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा येत्या जनरल बॉडीमध्ये आम्ही स्वतः गॅलरीत जाऊन बसणार आहोत. पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 80 55 84 67 77.